शील सदाचाराची शिकवणूक। अविद्या, राग व द्वेष यांचे समूळ उच्चाटन करून दुःखमुक्ती करून घेणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे। या आवाक्यातील उद्दिष्टांपर्यंत आपल्याला पोहोचवू शकेल असा मार्ग भगवान बुद्धांनी शोधला, अवलंबिला व इतरांना शिकविला। या मार्गाला त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे। सोप्या शब्दात हा मार्ग समजावून सांगा अशी विनंती एकदा भगवान बुद्धांना केल्यावर ते म्हणाले, सर्व दुष्कृत्यांपासून दूर रहा, सर्व सत्कृत्यांचाच संचय करा आणि आपले मन शुद्ध करा। हीच मुक्तावस्था प्राप्त केलेल्या माणसांची शिकवणूक आहे। हे विवेचन अगदी स्पष्ट व सर्वमान्य होण्यासारखे आहे। दुसऱ्यांना इजा करणारी कामे आपण करू नयेत, त्याप्रमाणेच सर्वांना हितकारी कामे आपण करावीत। याबद्दल कुणाचाही विरोध असणार नाही, पण काय फायद्याचे व काय तोट्याचे हे कसे ठरवावे, कोणते कृत्य हे सत्कृत्य होते व कोणते दुष्कृत्य ठरते, हा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या मतांवर अवलंबून असतो, आपल्या परंपरागत श्रद्धांवर विसंबतो, आपली पसंती व पूर्वग्रह यांना महत्त्व देतो व त्यामुळेच त्यांच्या अशा संकुचित व्याख्या तयार होतात की समाजातील काही पंथांना त्या मान्य होतात तर इतरांना अमान्य असतात। अशा प्रकारच्या उथळ स्पष्टीकरणापेक्षा जगन्मान्य होईल अशी सत्कृत्य व दुष्कृत्य, पाप व पुण्य यांची व्याख्या आपल्याला दिली आहे। कोणतेही कृत्य की जे दुसऱ्यांना अहितकारक ठरते, त्यांची मनःशांती घालवते ते दुष्कृत्य वा पाप समजावे। जे कृत्य दुसऱ्यांना हितकारक असते, त्यांच्यात सुखशांती, एकात्मता व सुसंवाद निर्माण करते ते पुण्य वा सत्कर्म समजावे। तसेच कोणतेही कर्मकांड, बौद्धिक कसरती वा क्रियाकर्म करून मनाचे शुद्धीकरण होत नाही, तर पद्धतशीरपणे स्वतःबद्दलच्या ख्या सत्याचा स्पष्ट अनुभव घेऊन मनावरचे जुने संस्कार पद्धतशीरपणे काढून टाकून दुःखमुक्तीपर्यंत जाण्यानेच मन शुद्ध होते। वर सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवणूक मुख्य 3 भागात विभागली आहे। ती म्हणजे शील, समाधी व प्रज्ञा। शील म्हणजे सदाचार, शरीराच्या किंवा वाणीच्या सगळ्या दुष्कृत्यांपासून दूर राहणे। समाधी म्हणजे मनाला एकाग्र करण्याचा अभ्यास, आपल्या मनाच्या क्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या शक्तीचा जाणीवपूर्वक केलेला विकास। प्रज्ञा म्हणजे शहाणपण, स्वतःच्या अंतर्दृष्टीचा स्वाभाविक विकास व शुद्धीकरण। सदाचाराचे मूल्य, ज्या कोणाला धर्माचे आचरण करावयाचे आहे त्याने सुरुवातच सदाचारापासून करावयाला हवी। धर्म प्रवेशाची ही पहिली पायरी आहे, त्याशिवाय प्रगती होणारच नाही। दुसऱ्याला अहितकारी होतील अशी कृत्ये, क्रिया यांपासून आपण दूरच राहिले पाहिजे। हे समजायला अगदी सोपे आहे, कारण अशा वागणुकीची समाजाच्या स्थैर्यासाठी फार गरज आहे। असे न केले तर समाजाची एकसंधता कशी टिकणार? पण खरंतर आपण अशा कृत्यांपासून दूरच राहायला पाहिजे, कारण यामुळे दुसऱ्याचे तर सोडाच पण आपले स्वतःचेही नुकसान होते। खून, चोरी, दुसऱ्याचा अपमान किंवा बलात्कार ही कृत्ये मनात प्रचंड राग, लोभ किंवा प्रक्षोभ निर्माण केल्याशिवाय घडणे अशक्यच आहेत। आसक्तीचा व द्वेषाचा हा क्षण आत्ताच दुःख निर्माण करतो असे नाही, तर भविष्यातही त्याचे ओझे मोठे करतो। भगवान बुद्ध म्हणतात, या क्षणी विकाराने जळणे भविष्यातही जाळते। दुष्कृत्य आपल्यासाठी प्रचंड दुःख निर्माण करते। या क्षणाचा आनंद भविष्याच्या आनंदाची नांदी ठरतो। आताचा सद्गुण भविष्यातही खूप सुख देतो। स्वर्ग किंवा नरक यांचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला मृत्यूची वाट पाहण्याची गरज नाही। या जन्मात व आपल्यातच, येथेच तो अनुभव घेऊ शकतो। आपल्या हातून जेव्हा दुष्कृत्ये घडतात तेव्हा अभिलाषा व तिटकारा यांच्यामुळे आपल्याला नरकाचे दर्शन होते। जेव्हा आपण सत्कृत्ये करतो तेव्हा आपल्या मनःशांतीतून आपल्याला स्वर्गाचाच अनुभव येतो। म्हणूनच दुसऱ्यांच्या भल्यासाठी नव्हे तर आपल्या फायद्यासाठी
आणि आपल्यालाच होणारी हानी टाळण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या शाब्दिक वा शारीरिक दुष्कृत्यांपासून दूर राहिले पाहिजे. शील आचरण का करावयाचे याचे कारण म्हणजे आपल्याला आपला स्वतःचा शोध घ्यावयाचा आहे. आपल्या संबंधीच्या सत्यात खोलवर जाऊन बुडी मारावयाची आहे व आपले अंतरंग जाणावयाचे आहे. हे करण्यासाठी मन अतिशय शांत व अविचल असण्याची गरज आहे. अस्थिर व खवळलेल्या तलावात जसे खोलवर काय आहे ते दिसणे अशक्यच आहे, तसेच अंतर्निरीक्षणासाठी प्रक्षुब्धतेपासून मुक्त व शांत अशा मनाची जरुरी आहे. जेव्हा आपण दुष्कृत्य करतो तेव्हा आपले मन प्रक्षुब्धतेने भरून ओसंडत असते. जेव्हा आपण वाणीच्या व शरीराच्या दुष्कृत्यापासून परावृत्त असतो तेव्हाच मनाला पाहिजे तेवढी शांती मिळू शकते व अंतर्निरीक्षणाच्या कार्यात प्रगती होऊ शकते. अजून एका कारणासाठी शीलपालनाची आवश्यकता आहे. जो धर्माचरण करतो तो आपले अंतिम लक्ष दुःखमुक्ती या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत असतो. हे काम करीत असताना आपण आपल्या मनाची गुंतवणूक अशा गोष्टीत करता कामा नये की ज्यामुळे मनाची नेहमीची सवय वाढीला लागेल. कोणतीही क्रिया की जी दुसऱ्याचे अहित करते ती नेहमीच अभिलाषा, हेवा, द्वेष व अज्ञान यांना सोबतच करते. अशी कामे करणे म्हणजेच एक पाऊल पुढे व 2 पाऊल मागे जाणे नव्हे का? असे केले तर मग आपण आपले साध्य कसे व केव्हा साधणार? हा आपल्या प्रगतीतील एक अडथळाच नाही का? शीलपालनाची गरज ही फक्त समाजाच्या हितासाठीच नाही तर त्यातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी पण आहे. प्रत्येकाच्या शाश्वत सुखासाठीच नव्हे तर त्याच्या धर्माचरणाच्या मार्गासाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठीही आहे. शीलपालनात आर्य अष्टांगिक मार्गातील शिकवणुकीचे 3 भाग येतात. सम्यक वाचा अथवा वाणी, सम्यक कर्मात व सम्यक उपजीविका म्हणजेच योग्य वाचा, योग्य कर्म आणि योग्य उदरनिर्वाह. सम्यक वाणी, आपले बोलणे शुद्ध, सात्विक व हितकारक असले पाहिजे. शुद्धी ही अशुद्धता दूर करूनच मिळवता येते आणि म्हणूनच पहिल्यांदा वाणीची अशुद्धता म्हणजे काय ते आपण समजावून घेतले पाहिजे. अशुद्ध वाणीत खोटे बोलणे म्हणजेच सत्याला सोडून मोघम बोलणे, 2 मित्रांची मैत्री तुटेल अशा गोष्टी करणे, व्यक्तीच्या पश्चात त्यांची निंदानालस्ती करणे, बदनामी करणे, दुसऱ्याचा शांतताभंग करील वा त्यांना फायद्याचे होणार नाही अशा कठोर शब्दांचा वापर करणे, निरर्थक कुजबूज, अर्थहीन गप्पागोष्टी ज्यांच्यामुळे आपण आपला व इतरांचा वेळ वाया घालवतो अशी कृत्ये करणे, या व अशा गोष्टी वाणीची अशुद्धी करतात. या सगळ्या गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व गोष्टी या शुद्ध वाणीतच येतात. सम्यक वाणी ही काही नकारात्मक संकल्पना नाही. सम्यक वाणी आचरणारा कोण असतो हे भगवान बुद्धांनी असे विशद केले आहे. तो असत्य भाषण सोडून त्यापासून दूर राहत सत्यवादी बनून सत्यसंधत सत्याचे आचरण करणारा, लोकात विश्वासपात्र बनून जसे पाहिले ऐकले तसेच बोलणारा असतो. एक दुसऱ्यांची चहाडी सोडून त्यापासून दूर राहतो. कुणाची गोष्ट इथे ऐकून तिथे सांगत नाही, तिथे ऐकून परस्पर फूट पाडण्यासाठी इकडे सांगत नाही. याप्रमाणे तो भांडणाऱ्यांना जोडण्यासाठी व मिळून राहणाऱ्यांनी भांडू नये यासाठी आपल्या वाणीचा प्रयोग करतो. ह्या प्रकारे तो सर्वांच्या एकतेत प्रसन्न, सर्वांच्या एकतेत सर्वांच्या एकतेत आनंदी राहणारा व एकता निर्माण करणारी वाणी बोलणारा असतो. कठोर वाणीचा व्यवहार सोडून त्यापासून दूर राहतो. तो अशी वाणी बोलण्याचा प्रयत्न करतो जी इतरांना ऐकण्यास चांगली वाटेल, प्रिय वाटेल, हृदयंग असेल, सभ्य असेल, अधिक लोकांसाठी रुचणारी, आवडेल अशी असेल. निरर्थक गोष्टी सोडून त्यापासून दूर राहतो व अशा प्रकारे तो प्रासंगिक, सार्थक, धर्मयुक्त, अनुशासन प्रमाणित एकोपा घडविणारी वाणीच बोलतो. त्याची वाणी स्मरणयोग्य, समयोचित, व्यवहारयुक्त, आटोपशीर, परिणामकारक व सार्थक असते. भवतु सब मंगलम. साधु 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 साधु.